कदाचित तुमच्या सगळ्यांचे लिहून झाले असतील आता आई बाबांसाठी पाच पाच ग्रॅटिट्यूड. नसतील झाले तर तुम्ही सेशन नंतर कंटिन्यू करा. आता आपण काय करणार आहे की काल आपण ऑगस्ट मंथ पर्यंत लिहिलं, राईट? तर आज आपण लिहिणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी. तर मग कोणी काय सप्टेंबर मंथ साठी काय तुम्ही ऍब्जेक्टिव्ह द्याल, काय बोलाल, कोणी सांगेल का? सुपर सप्टेंबर. राईट, अमेझिंग. सो मी लिहिलं आहे सुपर. तुम्ही सुपर पण लिहू शकता, सुपर सप्टेंबर किंवा सुपर सप्टेंबर. सो लेट स्टार्ट रायटिंग. सप्टेंबर मंथ मध्ये अशा काय काय गोष्टी आहेत, घटना आहेत की ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात? मी ग्रेटफुल आहे सुपर सप्टेंबर साठी, ज्या महिन्यात मी भरपूर शॉपिंग केली आहे स्वतः करता. आणि माझ्यासाठी तर हा जॅकपॉट मंथ म्हणायला लागेल. मी भरपूर शॉपिंग केली आहे. ट्रिप होती माझी या महिन्यात लडाखची. आणि गौरी गणपतीचा सण पण या महिन्यातच होता. सो आय एम सो ग्रेटफुल अँड सो ब्लेस्ड फॉर दिस मंथ. व्हेरी नाईस. चला अनम्यूट करून बोलायचं आहे सगळ्यांनी. चालेल. मग बोलत का नाही मग कोणी? फक्त स्नेहा मॅम साठीच आहे का सप्टेंबर मंथ सुपर? आम्ही सुपर सप्टेंबर महिन्यासाठी कृतज्ञ आहे, कारण 7 सप्टेंबरला गणपतीचं आगमन झालं. 1.5 दिवसाचं गणपतीचं आगमन झालं माझ्या घरी, आणि आम्ही खूप एन्जॉय केले होते 2-1.5 दिवस. वा.
Thank you, Super September, for aligning thought processes of the entire family for get together and celebrating the Ganesh festival. Wow. मी सुपर सप्टेंबर महिन्यासाठी आभारी आहे कारण 11 सप्टेंबरला गौरी पूजन होतं त्या दिवशी मी खूप छानपैकी तयार होऊन गौरीची पूजा केली. Wow. मी खूप ग्रेटफुल आहे त्या मोमेंट करता की मी बिफोर गोइंग ऑन लिव्ह 2 मोठ्या ऑफिस टास्क कंप्लीट केल्या होत्या आणि त्यासाठी मला खूप छान असं मॅनेजर कडून कौतुक झालं होतं माझं. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट मोमेंट. Wow. Thank you, Super September, for giving me a lot of opportunities to get into interviews and prove myself. स्वप्नील सर बोला, शेअर करा तुम्ही पण. मी सुपर 5 सप्टेंबर महिन्यासाठी दिवसासाठी कृतज्ञ आहे कारण त्या दिवशी शिक्षक दिन होता आणि त्यावेळेस दिवशी मी सगळ्या माझ्या टीचर्स लोकांना आठवण केली. त्यांना आठवण करून एक दोघांना कॉल्स केले. Wow, thank you so much, Miss
मला सुद्धा आठवतं की मी माझ्या गुरूंना वंदन केलेलं आहे आणि खूप मनापासून माझे मेसेजेस जातात तर त्यांचे रिस्पॉन्सेस खूप चांगले येतात मला. मी खूपच ग्रेटफुल आहे त्या मोमेंट करता की यावेळेस गौरी गणपतीच्या सणाला माझ्या मुलीने एक गौरी पूर्ण बसवली. सो आय एम सो ग्रेटफुल. आणि मला खरंच खूप असं छान वाटलं की माझ्या लहानपणी मी जेवढा इंटरेस्ट घेऊन करायची किंवा मला तो सण जितका आवडायचा सेम तिच्या बाबतीत पण आहे. सो मला खूपच छान वाटलं की तिने स्वतःहून ते सगळं केलं. मी 17 सप्टेंबर to 20 सप्टेंबर साठी कृतज्ञ आहे. कारण त्या 4 दिवसांमध्ये मी अश्विनांबरोबर गोवा रिट्रीटला गेले होते. मी आभारी आहे. मॅम, आवाज येतोय ना? Yes, होतं म्हणा आता. खूपच छान. येतोय ना? हो, Yes. छान आहे शेअरिंग. मी इनफॅक्ट मॅडमला कधी भेटलो नाहीये किंवा त्यांचं कुठलं सेशनही एकदाही अटेंड नाही केलेलं. आय एम व्हेरी इगर टू सी लाईक हुज दिस मॅडम, अश्विन मॅडम. मी कालपासून विचार करतोय की ह्यांचा एकतरी युट्यूबला सेशन पाहायला पाहिजे मला. खूप लोक त्यांचं खूपच छान आहे. बघा तुम्ही. मी सुपर सप्टेंबर महिन्यात जेव्हा मी गोवा रिट्रीटला गेले तेव्हा अश्विन मॅम, हॅनी आणि अरविंद सर यांच्या बरोबर मी खूप फोटोज काढले. ते माझ्यासाठी खूप अमेझिंग होतं. ग्रेट. खूप छान आठवण आहे तुमच्याकडे.
मी सुपर 25 सप्टेंबरसाठी कृतज्ञ आहे. त्या दिवशी माझ्या भावाचा बर्थडे होता. तो आम्हाला बाहेर हॉटेलमध्ये घेऊन गेला. मी आभारी आहे. सुपर सप्टेंबर साठी कृतज्ञ आहे कारण मी मॅक्सिमम लोकांना रिच आउट झालोय, मित्रांना भेटलोय, मित्रांशी बोललोय. वाव. फॉर सुपर सप्टेंबर बिकॉज यावेळेचं गणपती डेकोरेशन जे आहे ते माझ्या मुलाने केलेलं. So happy and grateful for Super September that I was able to get up each day early in the morning for meditations and doing my preparations for further future interviews and everything. वाव. मी कृतज्ञ आहे सप्टेंबर महिन्यासाठी की आम्ही उज्जैनची ट्रिपला गेलो होतो. 4 दिवस गेलो होतो, खूप एन्जॉय केले. वाव. वा वा, छान मॅडम. आज मी पहिल्यांदा तुमचं शेअरिंग ऐकतोय इतक्या दिवसात. नाही, मी काल नव्हतं जॉईन ना. थँक्यू फॉर शेअरिंग. I think it's 5:30. अजून 5 मिनिटं लिहूया आपण सप्टेंबर मंथ साठी, मग मूव करूया.
I'm so grateful for the Superb September month because आमच्याकडे गणेशोत्सव असतो आणि माझ्या दादाने आमच्या घरच्या बाप्पासाठी खूप छान असे उकडीचे मोदकचा प्रसाद पाठवलेला. थँक्यू मॅडम आठवण्यासाठी. सप्टेंबरमध्ये खूप मोदक खायला मिळालेत आम्हाला सुद्धा. हम्म. थँक्यू गणपती बाप्पा. I'm so grateful for the Superb September month कारण माझ्या मुलाच्या मागणी खातर ते गणपतीमध्ये खाली फूड स्टॉल असतात आमच्या सोसायटीमध्ये, तर आम्ही ते लावलेलं आणि खरं तर फर्स्ट टाइम होतं माझं एक्सपिरियन्स असं काही हे करण्याचा. बट तो रिस्पॉन्स लोकांचा इतका अप्रतिम होता की विदिन 1 hour मी जे पण काही फूड ठेवलं होतं, जे पण आयटम्स ठेवले होते ते पूर्ण सोल्ड आउट झाले होते. वाव, सुपर. थँक्यू सुपर सप्टेंबर. मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती सोसायटीचा गणपती बसवण्याची आणि आय वॉज अ पार्ट ऑफ इट. Wow. I'm so grateful for the Superb September month कारण आय थिंक आयुष्यामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गणेश किंवा बाप्पा जे आपल्याकडे येतात तर त्याचं महत्व म्हणा किंवा त्याचे जे क्वालिटीज आहे बाप्पाचे ते मी पहिल्यांदा समजून घेतले. म्हणजे त्याच्या कानाचं एक स्पेसिफिक मिनिंग आहे, त्याच्या सोंडेचं एक मिनिंग आहे, प्रत्येक गोष्टीचं एक मिनिंग आहे आणि ते मी पहिल्यांदा समजून घेतलं. आणि मी खूप ग्रेटफुल आहे शैला मॅमची की त्यांच्यामुळे मला ते समजलं अमृतवेलामध्ये. So happy and grateful to see like everybody enjoyed here. आमच्याकडे ढोल ताशे लेझिम याचा खूप चांगला गजर झाला ना सोसायटीमध्ये आणि आम्ही खूप एन्जॉय केलं ह्याच्यामध्ये. माझ्या खूप फ्रेंड्स आहेत ते ढोल ताशामध्ये इन्व्हॉल्व होतात, एन्जॉय करतात आणि त्यांचे पोस्ट ऍक्च्युली टाकतात की किती चांगल्या मोमेंट्स होत्या सगळ्या. सो खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टी बघून की किती मराठी माणूस कितीच उत्साहाने हसून पुढे नेतो, आनंद घेतो, सगळ्या प्रकारचे श्रम करतो याच्यामध्ये, ज्यातनं त्याला खूप आनंद मिळतो. येस. अं, 5:35 झालेत. आपण आता नेक्स्ट मंथ कडे वळूया. साहजिकच सप्टेंबर मंथचं बरंच लिहिणं सगळ्यांचं राहिलेलं असणार आहे, तर आपण ते क्लास नंतर पूर्ण करूया किंवा 6 नंतर आपण कंटिन्यू करूया ते. ठीक आहे. तर चला ऑक्टोबर साठी तर मी आउटस्टँडिंग म्हणेल. आउटस्टँडिंग ऑक्टोबर
ऑसम पण छान आहे ना. हा ऑसम ऑक्टोबर. हा पण येईल ऑसमचा. ए पासून सुरू होतं ना. अच्छा, ओके ओके. ऑक्टोबर. हा आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल की ऑक्टोबरमध्ये म्हणजे केदारनाथला आम्ही ट्रिपला गेलो होतो. केदारनाथ, त्याच्यानंतर खूप जागी आम्ही गेलो. ऋषिकेश, हरिद्वार, इथे आम्ही खूप एन्जॉय केलं. अन्नदान केलं, ब्राह्मण भोजन केलं, गंगा आरती केली आणि कल्पवृक्षाचं झाड मला पहिल्यांदा पाहायला मिळालं इथे. कल्पवृक्ष झाडाचं दर्शन झालं, गौदान केलं त्याच्यामध्ये आणि खूपच निसर्गाचा आनंद घेतला. खूप 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 मजा आली. फर्स्ट टाइम लाईफ अचिव्हिंग एक्सपिरियन्स होता केदारनाथचा. आम्ही 3 दिवस ट्रॅव्हल करत होतो, वरती चढत होतो. ऍक्च्युली त्याच्यामध्ये पाऊस, जंगल आणि तिथे झोपायचं. म्हणजे खूप मजेशीर होती ही ट्रिप आमची. थँक यू सर ऑक्टोबर फॉर दिस opportunity and blessings from all the areas of universe. खूप पॉवरफुल ताकद मिळाली होती या मंदिरांमध्ये गेल्यानंतर. मनाला खूप बरं वाटलं होतं. अशी एक चांगली मोठी शक्ती घेऊन घरी आल्यासारखं वाटत होतं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो हॅपी अँड ग्रेटफुल युनिवर्स. मी 3 ऑक्टोबरसाठी खूप कृतज्ञ आहे, कारण त्या दिवशी घटस्थापनेला सुरुवात झाली. शारदीय देवीच्या ह्याला घटस्थापनेची सुरुवात होती आणि मी त्यासाठी खूप वेण्या आणि फुलं असं खूप डेकोरेशनसाठी देवीचं सगळं सामान घेऊन आले होते आणि वाव. त्याची खूप छान घट मांडला. कृतज्ञ आहे. ऑक्टोबर महिन्याची 8 ऑक्टोबरला माझा वाढदिवस असतो. त्या दिवशी माझ्या मिस्टरांनी मला साडी आणली. मी खूप आनंदात होते. धन्यवाद धन्यवाद. वाव. बिलेटेड हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू. मला अजूनही आठवतंय 3 तारखेला माझ्या ताईचा बर्थडे असतो आणि आम्ही तो खूप छानपणे साजरा आवाज केला येत होता. नाहीये. आवाज येत नाहीये. 3 तारखेला माझ्या ताईचा बर्थडे असतो. आवाज येत नाही तुमचा. सर लेफ्ट झाले वाटतं. I'm so grateful for the outstanding October month. कारण या महिन्यामध्ये मी आणि माझ्या मुलाने घरामध्येच स्नोफॉल केला होता. ओके ग्रेट. मजा आहे मग. Yes. मॅम आवाज येत नाहीये. मॅम माझा येतो आवाज का येत आवाज? हो हो माझा येतोय येतो आवाज. ना? आवाज येतोय ना? कोणीतरी सुचिता मॅम कन्फर्म करेल. एकदा नेटवर्क चेक येतोय करा. आवाज. माझा येतो का स्नेहा मॅडम? हो येतोय. ओके. हो येतोय सर. ओके. आय एम सो ग्रेटफुल फॉर ऑक्टोबर. माझाही बर्थडे असतो ऑक्टोबर मंथ मध्ये आणि मुलांनी तो खूप छान साजरा केला. खूप बरं वाटतं जेव्हा मुलं साजरे करतात आपला बर्थडे आणि खूप चांगलं गिफ्ट देतात आपल्याला. छोट्याशाच गोष्टी असतात पण मनाला खूप आनंद देतात ह्या गोष्टी. खरंच आहे. 17 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा बर्थडे असतो आणि खूप मस्त मी सरप्राईज दिलं होतं. खूप आनंद, म्हणजे सगळे आले होते, सरप्राईज दिलं होतं तिला. खूप एन्जॉय केला मी माझ्या मुलीचा बर्थडे. वा छान.
वाव. आउटस्टँडिंग ऑक्टोबर एकदम. खूप बर्थडेज आहेत. प्राजक्ता मॅमला पण बर्थडे विश करा. 17 ऑक्टोबरला असतो त्यांचा. वाव. प्राजक्ता मॅडमचा बर्थडे रोज असतो. ते रोज सेलिब्रेट करतात ऍक्च्युली. हसतात खूप, लिहितात खूप, चांगले विचार डोक्यात असतात त्यांच्या खूप. म्हणजे मला तरी दिसलेत आतापर्यंत. बरोबर आहे. ते रोंडा ब्रॅन आहेत ऍक्च्युली. त्यांना माझ्यासाठी बेंचमार्क येतात, त्यामुळे ते आता त्यांची जर्नी फार मोठी आहे. ते रिस्पॉन्सिबिलिटी आणि जर्नी फार मोठी झालेली आहे. आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल की जेव्हा आपण ब्राह्मण भोजन करतो किंवा ब्राह्मण भोजन दान करतो, त्यावेळेला जे मंत्र उच्चारण होतं ब्राह्मणांकडून, इतकं इतकं ऑस्पिशियस असतं की आपल्याला अंगावर काटे येतात त्याच्याने. आणि मला तरी तसं फिलिंग आलेलं की ते लोक आपल्यासाठी इतकी मोठी प्रार्थना करतात. त्यावेळेला जवळजवळ आम्ही 15 मिनिटं मंत्रोच्चारण चालू होतं. आणि इट वॉज खूप, म्हणजे ती मोमेंट. आणि मेन म्हणजे दिस इज द फर्स्ट टाइम बेसिकली की मी भोजन आणि ब्राह्मणांना दान केलं होतं ते पैशाचं. दॅट वॉज फर्स्ट टाइम. मी वाव. एक छान. हाताने नवीन नवीन नोटा प्रत्येक ब्राह्मणाला देतोय आणि ते लोक माझ्यासाठी आशीर्वाद देत आहेत. त्यामुळे भोजन आणि पैसे दान हे प्रथम केलं होतं मी प्रत्येक ब्राह्मणासाठी. आणि तीच क्रिया मी मागच्या आपल्या पौर्णिमामध्ये बघितली होती की मॅडम सुद्धा ऍक्च्युली, आपण तिथे पैशाचं एक हे बघितलं, एक्सचेंज बघितलं आणि तशाच कोऱ्या नोटा मॅडम वाटत होत्या. तर ती गोष्ट जी युनिव्हर्समध्ये आपण पाहतो की आपण दिल्यानंतर आपल्याला खूप मिळतं, हाऊ इट रिटर्न्स बेसिकली द सिमिलर वे. तो एक एक्सपिरियन्स होता तिथे परत. थँक्यू सो मच मॅडम. अँड वाव. थँक्यू सर. ह्या आठवणी खूप चांगल्या आहेत. वाव. खूपच छान खरं. दिस इज अन एक्झाम्पल ऍक्च्युली, रिअल लाईफ एक्झाम्पल. मी सांगू शकतो की आपण जे देतो ते आपल्याला कसं युनिव्हर्स रिटर्न देतो. मी ऍक्च्युली ऑक्टोबर मंथ मध्ये अश्विन मॅम आणि ईश जीन सोबत मॅजिक बुकचं सेशन अटेंड केलेलं, लेवल अप मॅजिक बुक म्हणून. तो खूप सुंदर होतं ते सेशन. खूप लर्निंग त्याच्यातून मिळाले मला. प्राजक्ता मॅडम, तुमचा आवाज खूप बारीक येतोय. हो, खूपच बारीक येतो. हो का? एकच मिनिट, मी वाढवते आवाज. एकदम असं लांबून दुरून बोलत असं ऐकायला येतं. छोटा येतो. थांबून बोलत बरोबर. होता. आता येतोय बरोबर? हा, आता क्लिअर आहे. हो. थँक्यू. माईक मी आज वेगळं लावलंय ना, म्हणून कदाचित. हम्म. मॅमने त्या सेशन मध्ये नवरात्री सुरू झाली होती, आय थिंक 3 सप्टेंबरला वगैरे. तर मग मॅमने 3 असं, ऑक्टोबरला. हा सॉरी 3 ऑक्टोबरला. 3 ऑक्टोबर. तर मॅमने सेशन मध्ये विचारलेलं की आपण काय करतो, कारण लास्ट टाइम पण मॅमने थोडंसं गाईड केलेलं नवरात्रीच्या याच्यासाठी. तर मग मला फार क्युरियोसिटी वाटली की, आणि माझा उपास असतो 9 दिवसांचा. सो मला असं वाटलं की अरे, आपण उपास करतो, बट खरंच काय ऍक्च्युअल प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्व आहे हे मला यावर्षी कळालं. आणि प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या देवीची पूजा केली जाते. तर मग मी ते गुगलवरून वगैरे सगळी इन्फॉर्मेशन काढली की पहिल्या दिवशी कोणती देवी असते आणि काय महत्व आहे. इवन त्या कलरचं सुद्धा, ज्या दिवशी आपण तो कलर घालतो त्याचं सुद्धा खूप महत्वाचं असं स्थान किंवा
ते बोलतात ना की हे आहे की ज्याच्याने मासमध्ये ते आपल्याकडे गोष्ट अट्रॅक्ट केली जाते बाय म्हणजे तो कलर वापरून सुद्धा. सो मग मी या वर्षी प्रत्येक दिवसाचं ज्या ज्या देवी होत्या त्यांचं जे महत्व होतं त्या अकॉर्डिंग मी ग्रॅटिट्यूड लिहिले आहे 50 रोज. वा. सो खूप सुंदर अनुभव होता माझ्यासाठी तो की पहिल्यांदा मी इतकं काहीतरी हे केलेलं. खूपच छान. मी कृतज्ञ आहे आउटस्टँडिंग ऑक्टोबर महिन्यासाठी की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मी छान छान साड्या म्हणजे त्या कलर प्रमाणेच कपडे परिधान करून ऑफिसला जात होते आणि मी नवरात्री सुद्धा माझ्या मुलीबरोबर खेळायला जायची. मला खूप आनंद मिळायचा. मी आभारी आहे. वाव. थँक्यू सुचिता मॅम. तुमच्यामुळे मला आठवलं की मी पण म्हणजे नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला गेलेली आणि वाव. मी पूर्ण असं ते ड्रेपरी वगैरे घालून पूर्ण येस. तयार होऊन गेलेली. सो भरपूर मजा आली होती मला ते सगळं मी तयार सुद्धा. होताना हे करताना वाव. मजा आलेली फार. मी पण काठियावाडी चणियाचोली घालून त्यांचा जसा लुक असतो तसंच सेम तयार होऊन खेळायला गेलो. वाव. थँक्यू ज्योतिषी सुचिता ऑक्टोबर मॅडम अँड महिन्याची चार हा सर. बोला बोला ज्योती मॅडम बोला प्लीज. मी देवीची ओटी भरायला येत होते. 5 देवीची ओटी भरत असते मी. वाव. त्यामुळे मला खूप वाव. आनंद होतो. वाव. आय एम सो हॅपी अँड grateful for this outstanding month of October because ह्याच्यामध्ये खूप 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 आठवणी आम्ही गोळा करतो. ऑक्टोबर as well as नोव्हेंबर, पण ऑक्टोबरमध्ये बर्थडे असतात, ऑक्टोबरमध्ये नवरात्री असते, ऑक्टोबरमध्ये एक स्पेशल गोष्ट असते ऑक्टोबरची. मी कॉलेज डेजमध्ये असताना खूप दांडिया खेळायचो. तर माझं पेपरमध्ये हे आलं होतं, फोटो आला होता फ्रंट पेजला ऑक्टोबर मधल्या नवरात्री उत्सवामधला. तर तो कटआउट माझ्याकडे आहे. तर असा विषय मुलांकडे निघतो तेव्हा मला ते सांगता येतं नवीन लोकांना की माझा फोटो आला होता आणि ती मोमेंट मी घेतो, एन्जॉय एन्जॉय करतो ती मोमेंट. आणि मग आम्ही घरातल्या घरातच आमच्या हॉलमध्ये खूप छान दांडिया खेळलो होतो, छोट्याशा जागेत, पण मजा आली वाव. होती एकदम. छान. वाव. त्याच्यामधल्या 1 2 3 स्टेप्स आणि परत एकदा ते शिकवायचं, परत एकदा ते नवीन लक्षात घ्यायचं. इट इज व्हेरी नाईस. क्लायमेटही मी फार कृतज्ञ छान असतो. हा गो अहेड मॅडम, सुचित्रा मॅडम. मी कृतज्ञ आहे 16 ऑक्टोबरसाठी. त्या दिवशी कोजागरी पौर्णिमा होती आणि तेव्हा चंद्राला मी दूध पोह्यांचा नैवेद्य दाखवला. वाव. मी ऑलवेज अँड ऑलवेज ग्रेटफुल राहिली आउटस्टँडिंग ऑक्टोबर मंथची. कारण अं, या दिवशी माझ्या आईमुळे मला हे जीवन मिळालं. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे माझं आणि माझ्या भावाच्या रिलेशनशिपमध्ये खूप चॅलेंजेस होते. बट हा बर्थडे माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे कारण मी, तो आणि विवान आम्ही तिघच फक्त लंचसाठी गेलो होतो. वाव. सो म्हणजे खूप स्पेशल आणि अमेझिंग होता हा बर्थडे माझ्यासाठी. आणि मला खूप सरप्राइजेस सुद्धा मिळाले आहेत या बर्थडेसाठी. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट ॲज वेल. वाव. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तसंच म्हणजे मी ठरवलं होतं की मला या बर्थडेच्या दिवशी, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वामींच्या मठात जाऊन 5 एलिमेंट्ससाठी ग्रॅटिट्यूड लिहिले होते 108. सो मी खूप आभारी आहे त्या मठाची की ज्यांनी मला एवढ्या वेळ तिथे बसून लिहायला अलाउ केलं. किंवा जे तिथले व्हायब्रेशन्स होत्या त्या याच्यामध्ये मी एवढं पॉझिटिव्हली हे सगळं माझं प्रॅक्टिस करू शकली माझ्या आईबाबांसाठी. आणि 5 एलिमेंटसाठी मी ग्रॅटिट्यूड तिथे बसून लिहिलेले. सो खरंच खूप
छान वाटलं होतं मला हे केल्यानंतर. हम्म. मी कृतज्ञ आहे ऑक्टोबर महिन्यासाठी. त्या महिन्यामध्ये 28 तारखेला वसुबारस, 29ला धनतेरस आणि आपला 31 तारखेला नरक चतुर्दशी म्हणजे आपली अभ्यंगस्नान पहिला दिवस होता. ते दिवस खूप छान, एकदम अमेझिंग होते. खूप सेलिब्रेट खूप छान केलं. दिवाळीची सुरुवात होती आपली. वाव. सो हॅपी अँड ग्रेटफुल. जी आमची ट्रिप झाली त्या ट्रिपमध्ये मला तपोवन काय आहे, तिथली हिस्ट्री काय आहे, त्याच्यानंतर ऋषिकेशची हिस्ट्री काय, त्याला योगनगरी का म्हणतात, तिथे काय झालं होतं, तिथल्या स्टोरीज कळाल्या, केदारनाथची स्टोरी कळाली. आणि ते बर्फाचं पाणी, त्या बर्फाच्या पाण्यामध्ये आम्हाला एक वेगळा अनुभव आहे. खूप छान अनुभव ऍक्च्युली हा. म्हणजे जेवढं सांगा तेवढं कमी आहे, इतका मोठा अनुभव आहे हा. सो आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल अबाउट ऑक्टोबर. Thank you, October, for all your support and love from my friends, family, and near and dear ones. To enjoy and celebrate. I'm so grateful for outstanding October month because मला दोनदा दोनदा माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळते. वाव. I'm so grateful for the outstanding October month because मी अश्विन मॅम सोबत 777 प्रॅक्टिस केलेली आणि खरंच आहे मला जॅकपॉटवर जॅकपॉट लागलेत या मंथ मध्ये. मी पण मॅडम चिपळसर मॅडम बरोबर केली. वाव. हम्म. मस्त. I'm so grateful for the outstanding October month कारण मी त्या दसऱ्याच्या दिवशी डायमंडचं रिंग बाय केलेलं. वाव. तो पण माझ्यासाठी जॅकपॉटच होता खरं. मी फक्त छान बघण्यासाठी म्हणून गेली आणि घेऊन आली. छान छान. I'm so grateful for the outstanding October month कारण माझा मॅजिक चेक 7 लाख रुपीजचा हे झालेला त्या दिवशी वा. ऑक्टोबर मंथ मध्ये. प्राजक्ता मॅम, बोला. रेकॉर्डिंग पाठवा हा. मी आज ट्रॅव्हलिंग करते, तर मग मी संध्याकाळी ते करते कम्प्लीट. फक्त आज रेकॉर्डिंग पाठवून द्या दुपारी. चालेल चालेल मॅम. ओके. थँक्यू. मी सेशन तरी पण अटेंड करते, नंतर न कम्प्लीट करते असाइनमेंट. चालेल. हा. मॅम 5:55 झालाय मॅम. हो थँक्यू सुचिता मॅम. तर आपण सगळ्यांनी आता पेन खाली ठेवा, 1-2 मिनिटं लिहायचं थांबा. खोल श्वास घ्या. श्वास घेत असताना आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा की आपण श्वास घेताना तो फील करा की अगदी बेंबीच्या देठापर्यंत आपण घेतोय आणि सोडताना तिथूनच पूर्ण श्वास आपण बाहेर सोडत आहे. Thank you for the magical air I breathe. या जादुई श्वासोच्छवासासाठी मी आभारी आहे.
आता आपल्या हृदयावर हात ठेवून आपण जे सुपर्ब सप्टेंबर आणि आउटस्टँडिंग ऑक्टोबर मंथ 2024 वर्षातला आपण पाहिलेला आहे, फील केलेला आहे, एक्सपिरियन्स केलेला आहे, त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे की या सप्टेंबर मंथने, ऑक्टोबर मंथने किती आनंदी क्षण, समाधानकारक, सुखी, जॉयफुल, सॅटिस्फाईड मोमेंट माझ्या आयुष्यामध्ये आणले आहेत. सो मी खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे त्या सगळ्या क्षणांचे, की मला ते अनुभवता आले. आणि मी आभारी आहे युनिव्हर्सची की हे क्षण माझ्या आयुष्यामध्ये आणले. मी आभारी आहे स्वामी बाप्पांची की त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये हा मोमेंट क्रिएट केला. मी आभारी आहे माझ्या स्वतःची, मी आभारी आहे प्राजक्ताची की तिने हे मोमेंट एन्जॉय केले. वाव, थँक यू सुपर्ब सप्टेंबर, थँक यू आउटस्टँडिंग ऑक्टोबर. वाव, थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू एव्हरीवन. आता आपण आजपासून एक रोज नवीन प्रॅक्टिस करणार आहे की 5:55 म्हणजे 5:55 ला आपण हे करतो. आणि त्याच्यानंतर जे पण पार्टिसिपेंट्स असतील सगळ्यांनी एक एक वाव मोमेंट शेअर करायचा आहे, जो कालच्या दिवसातला असला पाहिजे, खूप आधीचा नाही, फक्त कालच्या दिवसातला. की आपण याच्याने विचार करणार आहोत की काल सगळ्यात छान गोष्ट कोणती झाली तुमच्या आयुष्यात. कदाचित सगळ्यात छान असतील, बट त्यातली एक गोष्ट आपण सांगायची आहे. सो सगळ्यांनी अनम्यूट करायचंय वन बाय वन. सुचिता मॅम, तुम्ही दिसताय मला स्क्रीनवर, तर तुम्ही शेअर करा पहिली वाव मोमेंट. वाव मुलं. मॅम, कालचा दिवस माझ्यासाठी इतका सुंदर होता की माझ्या बिल्डिंगमध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नासाठी त्याने लग्न ते रिसॉर्ट मध्ये ठेवलं होतं. इतकं अमेझिंग लग्न होतं मॅम. तिथला सगळा मुमेंट्स इतक्या वाव होत्या ना, खरं खूप बघण्यासारखं होतं. लाइटिंग्स वगैरे खूपच 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 सुंदर होतं. जेवणापासून सगळं सगळं व्यवस्थित एकदम छान. मला खूप आनंद मिळाला तुम्हाला. वाव, हे ना आपण प्रयत्न करूया की वन लाईन मध्ये सांगायचा. की आता ओके. तुम्ही हा. कसं बोलू शकले असते की मी काल लग्न अटेंड केलं, खूप मजा केली, हा माझ्यासाठी वाव मोमेंट होता. ठीक ओके. आहे, असं ओके. सांगायचं हो. सगळ्यांनी. ओके. चला नेक्स्ट, ज्योती मॅम. वाव बोलायचं नाहीये ज्योती मॅम, वाव मोमेंट सांगायचा आहे. आणि शेवटचा माझा तो पुरस्कार होता. त्यावेळी तुमच्या लक्ष्मी वाव, मातेची, तेव्हा मला खूप आनंद झाला. वाव. वाव. धन्यवाद. नेक्स्ट. वाव, काल माझ्या नातवाने मला खूप हसवलं, खूप मज्जा केली आम्ही. वाव. दीपक सर सांगा. वन लाईन मध्ये सांगायचं आहे हा सगळ्यांनी, असंच पटापट सांगा म्हणजे सगळ्यांना बोलता येईल. कालचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आणि खूप आउटस्टँडिंग होता, कारण मी सोसायटीतल्या मुलांना घेऊन ट्रिपला गेलो होतो, ट्रॅम्पोलिन पार्कला. वाव. आणि दिवसभर एन्जॉय केला आम्ही लोकांनी. माझा वाव, मुलगा ड्रॉइंग आणि पेंटिंगचे जे स्केचेस करतो, तो आम्ही ह्याला घेतो. तर मला खूप कॉन्ट्रीब्युट करत आलं सगळ्यांसाठी. आय एन्जॉयड एव्हरीथिंग प्रॉपर. थँक्यू सो मच. वाव, वाव. थँक्यू. अरुणा मॅम, तुम्ही शेअर करणार का? हो. वाव, वाव, थँक्यू. मी काल माझ्या 2-3 दिवसाच्या ज्या असाइनमेंट इनकम्प्लीट होत्या त्या पूर्ण कम्प्लीट केल्या. वाव. स्नेहा मॅम. माझ्यासाठी कालची वाव मुवमेंट म्हणजे मी काल स्वतः एकटीने कार ड्राईव्ह केलं आणि ते संध्याकाळच्या वेळी फुल ट्रॅफिक मध्ये JM रोडला. सो माझ्यासाठी वाव. ती वाव वाव. मुवमेंट होती. कारण मी आपण मॅजिक बुक केलं तेव्हा ते माझं ड्रीम लिहिलं होतं डिझायर लिस्ट मध्ये आणि ते कम्प्लीट झालं. सो आय एम सो वाव. ग्रेटफुल फॉर दॅट. वाव. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. मस्त. थँक्यू. स्वप्नील सर, उमेश सर सांगा. माझ्यासाठी कालचा दिवस खूप छान होता. मी ऑफिसमध्ये माझ्या स्टाफला ग्रॅटिट्यूड विषयी
खूप छानपणे समजावून सांगितलं होतं त्यांनी. माझं सगळं छान ऐकून घेतलं. वाव वाव. वाव. Thank you, Umar sir, for the contribution. थँक्यू. ठीक आहे, आता झालं सगळ्यांचं सांगून ना. थँक्यू. 6:01 झाला आहे. ऑफिशियली आपलं सेशन संपलेलं आहे. तर ज्यांना लेफ्ट करायचं असेल काही कामासाठी तर ते लिव्ह करू शकतात सेशन. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.